नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे। फ्रायडेला निफ्टी गॅप डाऊन ओपन झाली 25,571ला आणि 25,630चा हाय देऊन साधारण 2 वाजेपर्यंत 25,500 ते 25,580 या रेंजमध्येच मूव्ह केले। 12:15च्या सुमारास 25,606चा हाय दिला आणि नंतर डाऊन मूव्ह करत 2ला 25,490 ब्रेक केले आणि 25,444चा लो दिला। त्यानंतर 25,460ला क्लोज झाली। एकंदरीत निफ्टीने 25,780 ही लेवल ब्रेक केली आणि आपले टार्गेट 25,490 हिट केलेले आहे। आता डेली टाईम फ्रेममध्ये बघितले तर 25,100 हा सपोर्ट असून 25,640 हा अपसाईड हर्डल आहे। आता उद्यासाठी 15 मिनिट टाईम फ्रेममध्ये बघितले तर 25,570 आणि 25,430 या दोन महत्त्वाच्या लेवल्स आहेत। जर 25,570 वरती ब्रेक केले आणि निफ्टीने सस्टेन केले तर 25,640 हा एक अपसाईड हर्डल आहे, तोही ब्रेक झाला तर निफ्टी पुन्हा 25,780 पर्यंत जाऊ शकते। परंतु जर निफ्टीने 25,430 खाली ब्रेक केले तर 25,300 पहिले टार्गेट आणि 25,100 दुसरे टार्गेट हिट होऊ शकते। ओव्हरऑल निफ्टीने गॅपडाऊन ओपनिंग देऊन प्रिव्हियस डे लोच्या खाली क्लोजिंग दिलेली असल्याने आपला व्ह्यू हा सेल ऑन राईज असणार आहे। ॲक्च्युली उद्याचा ट्रेड हा मार्केट कुठे ओपन होते त्यानुसार प्राइस ॲक्शनप्रमाणेच करावा लागणार आहे। अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।